आजच्या ध्यान साधनेला सुरुवात करूया. डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची जाणीव. शरीराची जाणीव. ब्रेथ अवेअरनेस, फिजिकल अवेअरनेस. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर अत्यंत हलकं वाटत आहे याची जाणीव. तीन ते 4 वेळा दीर्घ श्वसनाची आवर्तनं करायची. आणि प्रत्येक दीर्घ श्वसनाच्या आवर्तनात आपलं शरीर पहिल्यापेक्षा अधिक हलकं होत आहे याची जाणीव. डोळे मिटून आता आपला समृद्धी विषयक एक संकल्प निवडायचा आणि डोळे मिटून तो संकल्प, त्या संकल्पाचं उच्चारण, समृद्धी विषयक तुमची जी काही इच्छा आहे, जे काही ध्येय आहे, त्या संकल्पाचं उच्चारण. आणि हे उच्चारण करत असताना डोळ्यासमोर महालक्ष्मीला अनुभवण्याचा प्रयत्न, महालक्ष्मीचं स्मरण. आणि आपला संकल्प 3 ते 4 वेळा या महालक्ष्मीला सांगायचा. आता या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपण हळूहळू एक छोटीशी प्रक्रिया करणार आहोत. डोळे मिटून कल्पना करायची, एक सुंदर गोलाकार चांदीचा जिना आहे आणि या जिन्याच्या सगळ्यात वरच्या पायरीवरती आपण उभे आहोत. आपापल्या कल्पनेतला छान शुभ्र रंगाच्या चमकणाऱ्या चांदीचा हा जिना. आणि त्याच्या सगळ्यात वरच्या पायरीवरती आपण उभे आहोत. मी एक एक आकडा म्हणणार आहे, 1 ते 10, आणि या 10 आकड्यांना, या 10 पायऱ्या उतरून आपण एका निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहोत. डोळे मिटलेले आहेत. 1. आता मी सगळ्यात वरच्या पायरीवरती आहे. माझ्या पायांना जिन्याचा स्पर्श जाणवतोय का याकडे लक्ष.
मी घातलेल्या वस्त्रांचा स्पर्श जाणवतोय का याची जाणीव. 2. एक एक पायरी उतरायचे आणि एक एक पायरी उतरत असताना आपल्या जाणीवा अधिक सखोल होत आहेत याकडे लक्ष. 3. वरून 3ऱ्या पायरीवरती मी आलीये आणि इथे असताना जो माझा संकल्प घेऊन मी पुढे जात आहे त्या संकल्पाची जाणीव. 4. एक एक पायरी खाली उतरतोय आपण. आता मगाच्या पेक्षा जेवढ्या उंचीवर होतो त्या उंचीपेक्षा थोडं खाली आलोय. 5. आणखीन एक पायरी खाली जायची आहे. हे खाली जात असताना आता कुठेतरी मी जिन्याच्या मध्यावर आलीये आणि समोरच मला एक छोटा दरवाजा दिसतोय. त्या दरवाज्यातनं छानसा प्रकाश आत येतोय. या दरवाजाच्या बाहेर आपल्याला जायचं आहे. 6. हळूहळू आपण पुढे जातोय. एक एक पाऊल खाली टाकत असताना मला मगाच्या पेक्षा अधिक हलकं वाटतंय. या जिन्यामधून आपण आणखीन आतात 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 गोलाकार जिना आहे तो. त्यामुळे आपण आतात आतात असं सखोल कुठेतरी जातो आहोत आणि एका अशा अद्भुत जागी कोजागिरीचा अनुभव घ्यायला जातो आहोत. 7. आता आणखी आणखी खोल. आपण आता एवढे आतमध्ये आलोय की वरच्या पृथ्वीशी आपला थोडा संकल्प, आपला थोडा जो संबंध आहे तो थोडासा कमी आहे. आपण जेवढं खाली जाता येईल, जेवढं अंतरंगात जाता येईल तेवढं जातो आहोत. 8. आणि पुढच्या 2 आकड्यात आपण या दरवाजातून बाहेर जाणार आहोत. 9 आणि 10. दार उघडून त्या प्रकाशाच्या दिशेने आपण चाललोय. एवढा अद्भुत प्रकाश आहे, डोळे दिपवून टाकणारा पांढरा शुभ्र प्रकाश, अत्यंत सात्विक असा प्रकाश जो अत्यंत थंड आहे. असा प्रकाश ज्याचा स्पर्श शरीराला अतिशय उबदार वाटतो आहे. या पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या दिशेने आता चालत राहायचंय. आणि जसे जसे आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येईल की एका गोलाकार सुंदर चंद्राच्या चांदण्याचा हा प्रकाश आहे. डोळे मिटून पुढे चालताना हा शुभ्र चंद्र, त्याचं गोल स्वरूप, त्याचा पांढरा रंग हा अनुभवायचा. आणि आता आपल्या कल्पनेतला असा चंद्र आपण अनुभवत असताना हा चंद्र आकाशात आहे पण मला अगदी जवळ भासतोय. अगदी जणू माझा हातच त्याला लागेल असं मला वाटतंय, इतका तो जवळ आहे. त्याचा अनुभव आणि ज्या आकाशात हा चंद्र आहे तिथेच खाली पांढऱ्या शुभ्र लाटांचा समुद्र आहे. आपण जसं जसं चंद्राकडे लक्ष देऊ, चंद्राच्या दिशेने चालत जाऊ, तसा तसा हा समुद्र आपल्याला जाणवायला लागेल. या समुद्राचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागेल. तो इतका नितळ आहे, इतका स्वच्छ आहे की त्याच्या प्रत्येक लाटांचा जो रंग आहे तो पांढरा शुभ्र दिसतो आहे. चंद्राचं पांढरं शुभ्र चांदणं आणि समुद्राचं, या जलाचं पांढरं रूप
या दोनही रंगांवरती ध्यान करण्याचा प्रयत्न, हा प्रसंग अनुभवण्याचा प्रयत्न, हा प्रसंग जगण्याचा प्रयत्न. आता ह्या अद्भुत शक्तींच्या, दैवी शक्तींच्या किनाऱ्यावरती आपण पोहोचलोय. तिथे तुम्ही उभे आहात, बसले आहात किंवा चालत आहात, जे काही तुम्हाला योग्य वाटतंय. या किनाऱ्यावरती तुम्ही आहात. थोडासा थंडावा आहे हवेत. थोडंसं थंड वाटेल आपल्याला. थंडी वाजल्यासारखं सुद्धा वाटू शकतं. या समुद्राच्या लाटांचा आवाज, गाज अनुभवायची. आणि आता काही काळ आपण तिथे स्थिर होणार आहोत. तुम्ही उभे राहून समुद्रावर किंवा बसून पुढची प्रक्रिया करू शकता. डोळे मिटलेले आहेत. डोळे मिटून आपल्याला लक्षात येईल की हे जे चित्र मी जगत आहे, ज्या समुद्र किनाऱ्यावर मी उभी आहे, तिथे माझ्या डोळ्यासमोर शुभ्र प्रकाश आहे. आणि कुठेतरी आपल्या आतमध्ये विविध गोष्टींचा अंधकार आहे. या अंधकाराला प्रकाशाकडे नेण्याचा हा आजचा दिवस. तमसोमा ज्योतिर्गमय. आपल्या देहामधल्या तमसाला, आपल्या देहामधल्या अलक्ष्मीला, अंधाराला आता या प्रकाशाच्या माध्यमातून आपण परिवर्तित करणार आहोत. जिथे जिथे अंधार साठलाय तिथे तिथे चंद्राची किरणं पोहोचवायची आहेत. माझ्या डोळ्यासमोर शुभ्र चंद्र आहे आणि त्याचं आजचं जे तेज आहे, जे आधीपेक्षा कुठल्याही पौर्णिमेपेक्षा शतपटीने अधिक आहे. असं असताना माझ्या आतमधला जो अंधकार आहे त्याचं निर्मूलन करण्याचा हाच तो क्षण. डोळे मिटून आता थोडंसं आपल्या शरीराकडे लक्ष. एक उंबरठा आहे मध्ये, एकीकडे प्रकाश एकीकडे अंधकार. आता त्या दोन्हीला एक करायचंय, प्रकाशमय होऊन जायचंय. आपल्या आतमध्ये जो तमोगुणांचा अंधकार आहे त्याचं स्मरण करूया. जी तमोगुणरूपी अलक्ष्मी आहे, जी तमसरूपी अलक्ष्मी आहे, आपले दुर्गुण, आपले दोष, षड्रिपू असतील, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मोह, राग, जे काही आपल्याला वाटतंय की आपल्यामध्ये ही एक गोष्ट अत्यंत चुकीची आहे. आपल्या वागण्यातला अंधकार, आपल्या वागण्यातलं तम, त्याची जाणीव. आणि ह्या अथांग पसरलेल्या समुद्राला, या तमाची आपल्याला आहुती द्यायची. पण त्याआधी ते तम आपल्याला जाणवायला पाहिजे. ते काय आहे हे कळायला पाहिजे. कोणीही बघत नाहीये. ह्या किनाऱ्यावरती तुम्ही एकटे आहात. सो आपल्या आतमध्ये जे काही साठवलंय, साचवलंय, अडकवून ठेवलंय, सांभाळून ठेवलंय कदाचित, ते सगळं तम या समुद्रामध्ये आज टाकून द्यायचंय. त्याची आहुती द्यायची. नुसतं टाकत नाही आहोत, त्याची आहुती. आहुती याचा अर्थ त्याच्यातून, समुद्राच्या माध्यमातून त्या ऊर्जेचं आपण एक प्रकारे रिसायकलिंग करणार आहोत. माझ्या विचारांमधलं तम, माझ्या विचारांमधली अलक्ष्मी, येणारे वाईट विचार इतरांबद्दल किंवा स्वतःबद्दल. स्वतःबद्दलही आपल्याला कधी कधी वाईट विचार येतात, त्याची जाणीव. दुष्ट प्रवृत्तीचे विचार,
एन्झायटी, ज्याला आपण भीतीदायक विचार म्हणतो, नकारात्मक विचार, जे अतिशय गडद आहेत, हे सगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते जड आहेत, डार्क आहेत, तमरूपी आहेत. या सर्व विचारांना या समुद्रामध्ये आहुती द्यायची. या समुद्रात त्यांचं विसर्जन आपण करणार आहोत. आता कसं विसर्जन करायचं हे आपल्याला अजूनही कळत नसेल तर डोळे मिटून मस्त त्या समुद्र किनाऱ्यावरती बसा. एक एक समुद्राची मोठी लाट जणू आपल्या डोक्यावरनच जातीये आणि आपली संपूर्ण शुद्धी होत आहे याची जाणीव. या समुद्राच्या लाटांमध्ये खेळायचंय. या समुद्राचं जलतत्व, पाणी, त्याचा रंग, त्याचा स्पर्श हे सगळं काही अत्यंत दैवी आहे. हा सामान्य समुद्र नाही, सामान्य खारा समुद्र नाही. ह्याच्यामध्ये मधुरता आहे, मधुर रसपूर्ण समुद्र आहे आणि आपल्याला स्थिरतेकडे नेणारा, स्थैर्याकडे नेणारा असा मधुर रस याच्यात आहे. या समुद्राच्या लाटा अंगावरून जात आहेत, आपल्याला ओलांडून जात आहेत आणि जशी ती लाट येतेय माझ्या शरीराला त्याचा स्पर्श होतोय, ती आदळतेय माझ्यावरती आणि परत जाते. परत जाताना माझं सगळं तमस घेऊन जाते. ही प्रक्रिया अनुभवायची. पुढची लाट येणार आहे, आपल्या विचारांमधलं सगळं तमस घेऊन जाणार आहे. अजून एक मोठी लाट येते. आता शरीरातलं मोठं काहीतरी काढून टाकूया, कारण पाण्याची ताकद आहे. त्या ताकदीचा आनंद घेऊया, अनुभव घेऊया. एक भली मोठी लाट मला येताना दिसतेय आणि ही लाट येईपर्यंत माझ्या कृतींमधलं, माझ्या कर्मामधलं तमस, माझ्या कर्मांचा अंधकार, माझ्या कर्मांमधली अलक्ष्मी, जी या नाही अनेक जन्मांपासून माझ्या शरीरात आहे, तिला बाहेर काढायचं. माझ्या ज्ञात आणि अज्ञात कर्मांची अलक्ष्मी या लाटेबरोबर मी तिचं विसर्जन करत आहे. हा विचार मनात. आता ही मोठी लाट अगदी जवळ आलीये आणि आपल्या शरीरावर आदळलीये आणि त्याच्याबरोबर या कर्मांचं विसर्जन. आणखी एखादी लाट लागेल कदाचित आपली कर्म वाहून जाण्यासाठी. त्या कर्मांमधलं जे तमरूप आहे, जे अलक्ष्मी रूप आहे, ते वाहून जातंय या शुभ्र सागरामध्ये, महासागरामध्ये. एवढी ताकद आहे की माझ्या शरीरातलं प्रत्येक तमरूप गोष्ट खेचून काढण्याची ताकद आहे. त्याचा जास्तीत जास्त अनुभव. आता आपला अज्ञानाचा अंधार, अनेक प्रकारचं अज्ञान आपण कवटाळून बसलोय आणि त्या अज्ञानालाच ज्ञानाची व्याख्या, त्या अज्ञानालाच आपण ज्ञान समजतोय. या अथांग समुद्रासमोर आपण एक छोटासा बिंदू आहोत याची जाणीव करून देणारा समुद्र. आणि म्हणून माझ्या अज्ञानाचा जो एक अहंभाव माझ्यामध्ये आहे, ते सगळं अज्ञान समुद्रामध्ये विसर्जित करायचं. खूप एक्सेस मध्ये जमवून ठेवलेली माहिती असते आपल्या डोक्यात, खूप सारी इन्फॉर्मेशन, ती सुद्धा विसर्जित करू शकतो. नवीन ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जुनं सगळं देऊन टाकायचंय. आता पुढच्या लाटेवरती माझ्या अज्ञानाचा अंधकार या पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या रंगाशी एकरूप होतोय आणि ह्या अंधाराला प्रकाशाचं स्वरूप मिळतंय याची जाणीव. प्रत्येक लाटेवरती आपल्या शरीरातला अंधार प्रकाशमय होतोय याची जाणीव. जसं जसं शरीरातलं अंधाराचं अस्तित्व कमी होईल तसं तसं आपल्या शरीरामध्ये एक नवचैतन्य जाणवायला लागेल.
पायापासून डोक्यापर्यंत आता आरोग्यरूपी अलक्ष्मी जी आहे, असंख्य विकार आहेत, मनाचे, देहाचे, शरीराचे, वाणीचे विकार असतील, अपशब्द असतील, आपल्या बोलण्यामध्ये अत्यंत जी कटुता भरलेली आहे ती कटुता या पाण्यामध्ये वाहून जाऊ दे आणि हे नवीन मधुर रस आपल्या शरीरात येऊ दे. सर्व प्रकारचे मानसिक, शारीरिक, काया, वाचा, मन, इंद्रिय या चारही ठिकाणचे सर्व प्रकारचे तमरूपी अंधार विकार, या विकारांचं विसर्जन करणारा समुद्र आपल्या सर्व कटू विचार, आपल्यातल्या कटू गोष्टी, आपल्या चुकीच्या सवयी, आपल्या कटू आठवणी, कटू बोलणं, या सर्व कडू गोष्टींचं विसर्जन या जलतत्वाच्या साक्षीने आपण करत आहोत. आकाशामध्ये एक अद्भुत अग्नितत्व चंद्राच्या स्वरूपात या सगळ्याचा साक्षीदार आहे. माझं शरीर आता आधीपेक्षा अधिक हलकं झालंय आणि आता आधीपेक्षा अधिक थंडावा मला शरीरात जाणवेल. आता शेवटच्या पायरीवरती या सर्व आहुती पूर्ण करत असताना अजूनही शरीरातनं काही विसर्जित करायचंय असं आपल्याला वाटत असेल तर ते करायचं. आणि आता डोळे मिटून याच समुद्राच्या महाकाय, महाविशाल, अथांग जलसागरातून लांब दूरवर कुठून तरी येणारी महालक्ष्मी ची आकृती अनुभवण्याचा प्रयत्न. जसं जसं आपल्या शरीरातलं तमस, अलक्ष्मी विसर्जित होईल तसं तसं आपल्या अंतरंगात असणाऱ्या लक्ष्मीचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होईल. हा लक्ष्मीचा अंधकार बाजूला सारल्यावर प्रकाशाची नवीन वाट दाखवणारी माझ्या अंतरंगातली लक्ष्मी, तिचं जागरण आणि तिला प्रत्यक्ष याच समुद्रातून येताना ती दिसेल आपल्याला. त्याकडे लक्ष. आपल्या कल्पनेतली लक्ष्मी अनुभवायची. आपल्या कल्पनेतलं तिचं रूप, तिचं वस्त्र, त्या वस्त्रांचा रंग, तिने घातलेले दागदागिने, नखशिखांत नटलेली लक्ष्मी, अत्यंत सुंदर लक्ष्मी. या अथांग समुद्रातून दूरवरून ती आपल्यापर्यंत येते आहे आणि जशी जशी जवळ येते आपल्या शरीरामध्ये एक नवचैतन्य जाणवेल. आपल्यालाच काहीतरी द्यायला ती येतेय, आपल्यालाच एक प्रसाद द्यायला ती येते आहे याची जाणीव. डोळे मिटून आता ही महालक्ष्मी अत्यंत जवळ आली आहे. आपल्याला अगदी सहजपणे ती जाणवतीये. आपल्या संकल्पासाठी एक आशीर्वाद देण्यासाठी ही लक्ष्मी आलेली आहे. आणि आशीर्वाद स्वरूप, तीर्थ स्वरूप या समुद्राचा किंचित अंश, या समुद्रातलं किंचित जल ती आपल्या हातावर, आपल्या जिभेवर देत आहे.
ह्या तीर्थाची चव अनुभवायची. तोंडाला किंचित पाणी सुटल्यासारखं वाटू शकतं. आपल्या संकल्पासाठी महालक्ष्मीचे आशीर्वाद या तीर्थाच्या स्वरूपात आपल्याला मिळत आहेत. त्याचं प्राशन, हे तीर्थ जलस्वरूप असल्यामुळे सहज आपल्या शरीरात सामावून जाईल. आपल्या जिभेवर काही काळ रेंगाळेल. मग हळूहळू अन्ननलिकेतून आत जात आपल्या संपूर्ण शरीरात ते मिसळलं जाईल याची जाणीव आणि आता याचं प्राशन आपण केल्यामुळे आपल्या संकल्पासाठी एक अफाट दैवी शक्ती आपल्या पाठीशी अखंड आहे. आपल्या आतपर्यंत तिचा सहवास आहे याची जाणीव या महालक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद घ्यायचे. आणि ह्या दैवी समुद्र किनाऱ्यावरून आता पुन्हा एकदा आपल्या वर्तमानात आपल्याला परत यायचंय. त्यासाठी 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसनाची आवर्तनं. आणि सावकाश वर्तमानात आल्यावर देहाची जाणीव. जेव्हा आपल्याला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायचे. अजिबात घाई नाही. आजची ध्यान साधना इथेच संपवत आहोत. हरिओम तत्सत.